आदरणीय दादा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील। जोरदार टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत करा। आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष, आवाज येतोय कडेला? शेवट आवाज येतोय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, विधिमंडळातील माझे सहकारी, आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार अण्णा बनसोडे, रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण, विलास लांडे, भाऊसाहेब भोईर, मंगलाताई कदम, नाना काटे, योगेश बळ, अपूर्व आढळराव, जगदीश शेट्टी, अनिताताई फरांदे, अपर्णाताई डोके, कविताताई आलाट, प्रशांत चितोळे, राजू मिसाळ, शमीमताई पठाण, नारायण बरवडे, पंडित गवडी, मोहम्मदभाई पानसरे, सतीश दरेकर, अतुल चितोळे, फजल शेख, श्याम लांडे, मयूर कलाटे, शेखर काटे, प्रकाश सोमवंशी, गोरक्ष लोखंडे, सनी वाळ, माई काटे, माई काळे, अनुराधा गोपणे, राजेंद्र साळुंके, वैशाली काळभोर, जगन्नाथ साबळे, काळूराम पवार, दीपक साकोरे, संतोष मारणे, ईश्वर ठोंबरे, अमिनाताई पानसरे, रेखाताई गावडे, शैलजा शितोळे, चंदा लोखंडे, शांती सेन, सुषमा तनपुरे, आशा सूर्यवंशी, तानाजी खाडे, राजू लोखंडे, श्याम जगताप, विजय लोखंडे, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय सेलचे प्रमुख, तसाच संघटनेमध्ये काम करणारे सर्व माझे आजी माजी पदाधिकारी, माझ्या माय माऊली, माझ्या महिला भगिनी, सर्व बांधव, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझे तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच मी ज्यावेळेस मावळचा कार्यक्रम करून सुनील तटकरे साहेबांना मी इकडे आलो, त्यावेळेस भक्ती शक्तीच्या ठिकाणी आमचं ज्या पद्धतीने स्वागत झालं आणि तिथपासून इथपर्यंत येईपर्यंत ज्या माझ्या मायमाऊलींनी, महिलांनी, युवतींनी, युवकांनी, वडीलधाऱ्यांनी, सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आजच्या जनसन्मान यात्रेचं स्वागत केलं, त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो, आपले लाख लाख आभार मानतो। पिंपरी चिंचवडचं माझं एक आगळं वेगळं नातं आहे। या शहराने पहिल्यांदा मला लोकसभेमध्ये पाठवण्याचा पराक्रम केला, तशी माझी ओळख पण नव्हती। 91ची गोष्ट, बघता बघता 33-34 वर्ष झाली आणि त्याच्यामुळं ह्या शहरात ज्या प्रकारे त्या काळातले कार्यकर्ते, आता त्यांची मुलं, पुढची नवी पिढी ही पण अतिशय जोमाने काम करते। या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता आपण सगळ्यांनी दिवस रात्र काम केलं, सगळ्यांनी आपल्याला साथ दिली, वडीलधाऱ्यांनी दिली, आया बहिणींनी दिली, माझ्या तरुण सहकाऱ्यांनी दिली, सर्वांनी साथ दिली आणि त्याच्यामुळे एक भारतातलं महत्त्वाचं शहर म्हणून आपल्या शहराची ओळख झाली। मित्रांनो, माय माऊलींनो, मी सध्या तटकरे साहेब, आम्ही सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे। त्या यात्रेच्या निमित्तानं रोज 2 मतदारसंघामध्ये आम्ही जातो आणि गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाल्यापासून ज्या वेगवेगळ्या योजना माझ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटकाला देण्याचं काम आम्ही केलेलं आहे ते आम्ही सांगतो। जो विकासाचा कार्यक्रम आम्ही केला तो आम्ही सांगतो आणि पुढं साधारण या राज्याच्या भल्याकरता आम्ही काय करणार आहे ते पण सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो। जाईल तिथं मायमाऊली एवढ्या मोठ्या संख्येने स्वागत करतात की आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये अनेक सभा मी केल्या, अनेक निवडणुका आपण लढलो, अनेक निवडणुकामध्ये आपण एकमेकाला साथ दिली, पण एवढ्या उत्स्फूर्तपणे त्या माझ्या लाडक्या बहिणीचं एक योजना आम्ही आणली आणि प्रचंड उत्साह चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या महिलांच्या मध्ये निर्माण झाला की नाही? हात वर करा। आज बघा सगळीकडे असंच होतंय। आज मी तुमच्याकडे येत असताना आमची महिला बाल विकासची मंत्री, आमची मुलगी आदिती तटकरे, तिला मगाशी फोन केला आणि कितीपर्यंत माझ्या मायमाऊलींच्या डीबीटी मध्ये खात्यामध्ये पैसे जमा झाले, तिनं सांगितलं दादा
आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 90 लाख महिलांना त्यांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाले जुलै आणि ऑगस्टचे. आत्ताही मला माझ्या मायमाऊली राखी बांधत होत्या, सांगत होत्या की दादा आम्हाला फोन करून सांगतायत, SMS करतायत की अकाउंटला पैसे आले. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. विरोधक म्हणले हा चुनावी जुमला आहे, ही मायमाऊलींची दिशाभूल आहे. अरे आपल्या इथं राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाई माता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सगळ्या महान विभूतींचा वारसा आहे, त्यांची शिकवण आहे. आपण असं कसं वागू? आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राचे एक कामाची पद्धत आपल्याला सांगितलेली आहे आणि आपण तशा पद्धतीने काम करत असताना निव्वळ आम्हाला विरोध करायचा म्हणून दिशाभूल केली. कोर्टात गेले, कोर्टातनं सांगितलं नाही त्या सरकारमध्ये ते जे योजना करतील त्यांना अधिकार आहे. म्हणजे माय माऊलींना, गरीब महिलांना आम्ही काही ना काही द्यायचा प्रयत्न करतोय, सक्षम करतोय, सबल करतोय, हे देखील यांना बघवं ना. इथं संविधान आहे, तिथं बघा संविधान आहे. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं अप्रतिम संविधान आपल्याला दिलेलं आहे. मी सगळ्या महाराष्ट्रात सांगतो की बाबांनो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी मायचा लाल हात लावू शकत नाही. तरी सांगितलं हे संविधान बदलणार, हे घटना बदलणार, हे आरक्षण काढणार, हे मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये चुकीचं वागणार. सतत फेक नेरेटिव्ह, खोटं सांगायचं, रेटून सांगायचं. माझ्या मागासवर्गीय समाजाला, माझ्या आदिवासी समाजाला थोडंसं ते खरं वाटलं आणि त्याची किंमत आम्ही मोजली. आता आम्ही पुन्हा सांगतो, हे संविधानाचा आदर ज्यावेळेस तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी शपथ घेतली राष्ट्रपती भवनामध्ये, मी होतो, तटकरे साहेब होते, अनेक मान्यवर होते, तिथं संविधानाला दर्शन घेऊन त्यांनी शपथ घेतली. NDAच्या मीटिंगमध्ये संविधानाच्या पुढे नतमस्तक आम्ही झालो आणि मग मीटिंग चालू केली. खोटं बोलावं पण किती खोटं? का लोकांची दिशाभूल करताय? आपल्यावर तसे संस्कार नाही आहेत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आता मात्र माझ्या अल्पसंख्याक समाजाने, आत्ताच मी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्याच्या करता, त्यांच्या पुढे नतमस्तक होण्याच्या करता गेलो. तिथं काही बांधव बसले होते, त्यांना भेटलो. त्यांची उद्या 7 वाजता मीटिंग लावली. सकाळी आयुक्ताला बोलवलेलं आहे. आपण कामाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने पुढे जातो सगळ्यांना माहिती आहे. आपण मार्ग काढू. शेवटी सगळी आपली जीवभावाची माणसं आहेत. आपण कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही. सर्व धर्म समभाव ही आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्याची शिकवण आपल्याला दिलेली आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. आज देखील राजमाता जिजाऊ यांना आपल्या महाराष्ट्राचा हिंदवी स्वराज्याच्या प्रांताच्या निर्मितीचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषाला जन्म देऊन महाराष्ट्राची आन बान शान संपूर्ण जगामध्ये तेवत ठेवण्याचं काम हे जिजाऊंनी केलं. त्या जिजाऊंना देखील मी वंदन करतो. एक सुशिक्षित स्त्री केवळ स्वतःचाच नाही तर संपूर्ण घराचा, समाजाचा विकास घडवून आणते. अशा महिला संपूर्ण कुटुंबातील प्रेरणा बनतात. शिक्षणातून धैर्याचा जन्म होतो. धैर्यवान स्त्री संकटाच्या वेळी घाबरत नाही. अशा सावित्रीच्या लेकींना तुमचा भावाचा नमस्कार आहे आणि रक्षाबंधनाच्या पण मी तुम्हाला सगळ्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा देतो. भगिनींनो, मी सांगतो, मी तुमचा भाऊ आहे, परंतु सावत्र भावापासून सावध राहा. सावत्र भाऊ खोटं नाटं सांगतायत. लाडकी बहीण योजनेवर खूप काही प्रश्न निर्माण केले. आज इथं येत असताना उद्याच्याला बालेवाडीला मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आदिती तटकरे असा मोठा एक दिमागदार कार्यक्रम आपण पुणे जिल्ह्याचा आणि दोन्ही शहरांचा करतोय.
उद्याच्याला माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या मुलींना, माझ्या भगिनींना उद्या मी ह्यावेळेस तुम्हाला सांगेन 1,25,00,000 मायमाऊलींच्या अकाउंटला पैसे गेलेले असतील. 1,25,00,000. कशाला म्हणतात 1,25,00,000? आज तुम्ही सन्मानाने तुम्हाला काय घ्यायचं असेल ते घ्या. हे सरकार असेपर्यंत 7,500 तुम्हाला मिळतील. 5 महिन्याचे 15,75. नवीन निवडणुका होतील ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. त्यावेळेस आम्ही महायुतीचं सरकार पुन्हा जनतेच्या समोर येणार आहोत. आम्ही घड्याळाचं चिन्ह घेऊन येणार आहोत. आम्ही धनुष्यबाणाचं चिन्ह घेऊन येणार आहोत. कमळाचं चिन्ह घेऊन येणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार आमचे असतील. चिन्ह 3 पैकी एकच असेल. माझी मायमाऊलींनो, तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. बांधवांनो, तुम्हाला विनंती आहे, पुढं ह्या योजना कायम 5 वर्ष चालवण्याच्या करता मी 10 वर्ष तुमचा अर्थमंत्री म्हणून काम करतोय. माझ्या अनेक स्टेजवर बसणाऱ्या समोरच्या सहकाऱ्यांनी महानगरपालिकेमध्ये माझ्याबरोबर काम केलेलं आहे. आर्थिक शिस्त लावणारा मी एक कार्यकर्ता आहे. मी आर्थिक शिस्त कधी बिघडून दिली नाही. अतिशय चांगल्या प्रकारे महानगरपालिकेचा आपण कारभार सांभाळला. कुठेही चुका होऊन दिल्या नाही. आणि अशा वेळेस आज राज्याच्या 13 कोटी जनतेचा कारभार माझ्या हातात. आर्थिक घडी बसवण्याचा आहे, तिजोरी सांभाळण्याचा आहे. 6.5 लाख कोटीचं बजेट आहे. मी आपल्याला सांगतो, मी फार विचारपूर्वक ही माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी आणलेली आदितीनं. त्याच्यामुळं ही योजना पुढेही आपल्याला चालवायची. त्याकरता तुमचे आशीर्वाद, तुमचा पाठिंबा, तुमचं प्रेम आणि तुमचं आम्हाला महायुतीला बळ हे त्या ठिकाणी पाहिजे. आम्ही तुम्हाला लाभ देतोय, लाभाच्या माध्यमातून बळ देतोय, तुम्हाला एक समाजामध्ये प्रतिष्ठा देतोय, तुम्हाला एक हक्काचं त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटला काही मदत त्या ठिकाणी करतोय. ह्या गोष्टीचा विचार आपण करा आणि पुन्हा महायुतीचं सरकार आणून पुढं कायमचे 5 वर्ष या योजना चालतील. मी पुढच्या 5 वर्षात तुम्हाला 60 महिन्यामध्ये 90,000 रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला 5 वर्षामध्ये टाकणार आहे. ह्याची पण नोंद माझ्या मायमाऊलींनी घ्यावी. हे कुठेही आम्ही कुणाला मदत करतोय? गरीब महिलांना करतोय, ज्या धुणभांडी करतात, झाडू पोतना करतात, खुरपणीला जातात, काचा गोळा करतात, कचरा गोळा करतात, घरामध्ये आमच्या स्लममध्ये राहतात, कुठंतरी भाजीपाला विकून स्वतःची उपजीविका भागवतात. अशा महिलांना मदत करायला नको? तो त्यांचा हक्क नाहीये, तो त्यांचा अधिकार नाहीये. आणि म्हणून तो हक्क आणि तो अधिकार देण्याचं काम आम्ही केलंय. तुम्ही पहा, मुलींना फ्री शिक्षण. आज कितीतरी गरिबांच्या घरातल्या मुली शिक्षण घेत नाही. आमच्या लक्षात आलं, आम्ही आधी 50% रक्कम त्यांच्या फीची देत होतो कॉलेजची, परंतु नंतर राहिलेले पण 50% आई वडिलांना देता येईना. मुलीला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, पायलट व्हायचंय, CA व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, खूप काही शिक्षण तिला घ्यायचं आहे. पण पैसे फी कोण भरणार? 50% आम्ही दिले तरी आई वडील त्या मुलीला म्हणायचे, अगं बेटा राहिलेले पण 50% नाही ग आपल्याकडं, आपण काय करणार? शेवटी तुला शिक्षण थांबवावं लागेल. आणि आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून ती आमची मुलगी शिक्षण सोडायची. मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं. मी अधिकाऱ्यांना बोलवलं, 50% रक्कम देतो, किती खर्च करतो? ते म्हणले 1,500 कोटी. म्हणलं अजून 50% दिले तर किती लागतील? 1,500 कोटी. म्हणलं 3,000 कोटी खर्च झाला तरी चालेल. माझ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला कॉलेजचं शिक्षण ती जी ऐपत नसेल तर सरकारी खर्चात दिलं जाईल. आणि तशा प्रकारचा निर्णय घेतला. आता तुमच्या मुलींना शिकवा, जी काही तिला आवड असेल ते शिकवा, तिला पुढे जाऊ द्या, तिला स्वतःच्या पायावर उभं राहू द्या. ती तुमचं आई वडिलांचं नाव वाढवेल. ज्या घरात लक्ष्मी म्हणून जाईल त्या घराचा ती अतिशय मोठा उद्धार त्या ठिकाणी करेल. याकरता आम्ही योजना आणली. बऱ्याचदा मला महिला म्हणायच्या,
दादा गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या तो आम्हाला परवडत नाही, काय करावं सुचत नाही, आम्ही त्याच्यामध्ये सगळं देऊ शकत नाही, कारण आम्हाला रस्ते पण करायचे, दिवाबत्ती करायची, पाणी द्यायचं आहे, इतर विकास कामं करायची, रेल्वे असेल, विमानतळ असेल, नॅशनल हायवे असेल, रिंग रोड असेल, मेट्रो असेल, सगळं काही करायचं आहे। मग शेवटी मला पण केवढं आपल्याला झेपेल, तर त्यामध्ये आमच्या लक्षात आलं 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरची रक्कम त्यांच्या अकाउंटला देण्याच्या बद्दलचा निर्णय कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही घेतला। वर्षाला 3 गॅस सिलेंडरची रक्कम राज्य सरकार तुम्हाला देणार। हा चांगला निर्णय झाला की नाही? काय वाईट आम्ही केलं? जे गरीब आहेत त्यांच्याकरता आहे, श्रीमंताकरता त्यांची ऐपत आहे, त्याबद्दल इतर गोष्टी आहेत, परंतु हे गरिबाकरता आहे। मला इथं बसलेल्या माझ्या मायमाऊलींना विचारायचं आहे, किती जणींच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे? त्यांनी हातवर करा शेगडी गॅसची। तेव्हा का कितीतरी महिला आज गॅसची शेगडी वापरतात, त्यांना गॅस तर मिळाला पाहिजे। अशा पद्धतीनं ही योजना आपण आमच्या महिलांच्या करता आणली आणि त्याच्यात आता विरोधकांनी काय सुरू केलं? अरे माझी लाडकी बहीण महिलांना, गॅस सिलेंडर महिलांना, मुलींना कॉलेजच्या शिक्षणाला मदत, भावांना काय, भावांना काय? भावांनो तुम्हालाही आम्ही दिलंय। माझी भावंड शेतीवाडी करतात, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपला शेतीप्रधान राज्य आहे, त्याच्यामध्ये 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्याच्या मोटारीची बिलं इलेक्ट्रिक पंपाची त्यांना भरता येत नव्हती। मी त्याच्याबद्दल माझ्याकडे 10 वर्ष खातं होतं, मी माहिती मागवली। 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत माझ्या भावांना जर वीज माफी द्यायचं झालं फ्री वीज, तर मला वर्षाला 14,900 कोटी आणि 44 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार होता। माझ्याही घरी शेती पंप आहे, इतरांच्या घरी आहे, आमचे थोडे पंप मोठे आहेत कारण आमचे बाकीचं पाणी जास्त असल्यामुळं, पण ही पण योजना मी गरीब, भूधारक, अत्यल्प भूधारक, लहान शेतकऱ्यांच्या करता आणलेली आहे। 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत माझा मध्यम शेतकरी 30 वीज वापरतो। भावांनो जवळपास तुमच्या करता आता पुढचं लाईट बिल माझ्या भावांनी भरायचं नाही आणि मागचं लाईट बिलाचा विचार करायचा नाही। तुम्ही तुमच्या मोटारी चालवा, कुणी तुमचं कनेक्शन तोडणार नाही। हा शब्द अजित पवारांचा वादा आहे, हे मी तुम्हाला सांगतो। हे भावांच्या करता आम्ही केलं नाही। काही भाऊ आले, दादा आमचा गाईचा व्यवसाय आहे, परंतु गाईचे दुधाचे दर पडलेत, काहीतरी मदत करा। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसले, काय करता येईल? आमच्या लक्षात आलं लिटरला 5 रुपये अनुदान वाढवून द्या। सरकारी खर्चाने त्याच्या दुधाला, ते जेवढं दूध घालतात डेअरीला त्याला गुणिले 5 रुपये, अशा पद्धतीनं त्यांना अनुदान सुरू केलं। हे भावंडांना दिलं नाही? त्यांचा व्यवसाय चांगला राहावा, टिकावा, संसाराला हातभार लागावा, या पद्धतीची योजना आणली। काय चुकीचं केलं? माझे युवक युवती त्यांच्या हाताला काम नाही, त्यांना प्रशिक्षण देण्याच्या करता 6,000, 8,000, 10,000 रुपयाचा स्टायपंड सुरू केला। काय चुकीचं केलं? त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना चांगल्या कारखान्यात नोकरी लागेल, सरकारचं सर्टिफिकेट त्यांना मिळेल, किंवा ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, किंवा बँकेचं लोन काढतील। अशा पद्धतीनं युवा युवतींच्या करता पण योजना आणली। अशा कितीतरी महत्त्वाच्या योजना आम्ही राज्याच्या जनतेच्या करता आणल्या, महिलांच्या करता आणल्या, पुरुषांच्या करता आणल्या, युवक युवतींच्या करता आणल्या, मुलींच्या करता आणल्या। आम्ही त्याच्यामध्ये मागं हटलो नाही, परंतु ह्याचबद्दल नेमके विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागले। महिला, मी आज मगाशी येताना मला एक भगिनी भेटली आणि बाबा पण आमचा भेटला, रिक्षा संघटनेचा प्रमुख। त्यांनी मला सांगितलं की दादा ह्या रिक्षा आहेत, काही आमच्या महिला देखील पिंक रिक्षा चालवतात। एक यमुना काटकर नावाची भगिनी, माझ्या बीड जिल्ह्यातली पाटोद्याची, तिनं रिक्षा चालू केली। ती म्हणली बसा दादा,
म्हणलं लायसन आहे का? आहे म्हणली. मी बसलो तिच्या मागं रिक्षामध्ये. आमची बाबाची मिसेस पण माझ्याबरोबर बसली. इतकी चांगली रिक्षा तिनं मला चालवली की आजपर्यंत मी अनेकदा रिक्षात बसलो, परंतु पुरुष मंडळींना काय करता इतकी स्मूथ रिक्षा चालवली. मला माझ्या यमुनाताई काटकर ह्या भगिनीचा अभिमान आहे की ती बीडमधनं पाटोद्यावरून माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये आली. आपलं कुटुंबाचं उपजीविका कशी आपल्याला नीटपणे पार पाडता येईल हा प्रयत्न ती करते. महिलांना संधी दिल्यानंतर संधीचं सोनं करतात हा अनुभव आम्ही घेतला. आज मी पाहिलं, आज ज्यावेळेस मी येत होतो 91ची निवडणूक मला आठवली. मी अतिशय तरुण कार्यकर्ता होतो, परंतु त्या काळामध्ये पठाणताई असतील, शांतीसेन असतील, बाकीच्या आमच्या भगिनी असतील, अनेक भगिनी आज पण माझ्याबरोबर तिथं रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळेस 34 वर्षापूर्वी त्यांनी माझ्याबरोबर काम केलं. आज देखील त्या स्टेजवर बसलेल्या आहेत. मला त्यांच्याबद्दल रास्त अभिमान आहे. इतर तर बाकीच्या मागे अपर्णा आहे, मंगला आहे, अनिताताई आहे, वैशालीताई आहे, इतर बरेच महिला आहेत. त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही, परंतु एवढा उत्साह या आमच्या भगिनी वर्गामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. अशा प्रकारचा उत्साह कधी मी पाहिला नव्हता. अक्षरशः माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय झालेली योजना आहे. त्याच्यामध्ये पिंक रिक्षा देखील आम्ही महिलांच्या करता 17 शहरामध्ये त्या ठिकाणी 80 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्याच्यात ज्यांना स्वतःची रिक्षा चालवायची 10% तुमचे, 20% राज्य सरकारचे, 70% बँकेचे, आणि ई रिक्षा डिझेल नाही, पेट्रोल नाही. रात्री घरी आल्यानंतर चार्जिंगला मोबाईल लावता तसं लावायचं आणि दिवसभर रिक्षा तुमची चालू. या पद्धतीनं तुम्ही तुमच्या कुटुंबाला एक आधार देऊ शकता. अशा प्रकारच्या योजना आपण आपल्याकरता आणल्यात. बांधवांनो, मायमाऊलींनो, वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आहेत. भाटनगर आपण उभं केलं. स्लम हटवण्याच्या करता अनेक पद्धतीनं चांगली घरं बांधली, परंतु अजून पण मोठ्या प्रमाणावर स्लममध्ये राहणाऱ्या, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या बांधवांच्या करता अधिक मोठा कार्यक्रम घेण्याची गरज आहे. मी आपल्याला दाव्याने सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या मदतीनं, राज्य सरकारच्या मदतीनं आणि महानगरपालिकेच्या मदतीनं ह्या सगळ्या मागच्यासारख्या झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रम आपण पिंपरी चिंचवडमध्ये राबूया. आणि जे जुनं भाटनगर वगैरे अक्षरशः पडायला झालेलं आहे, तिथं संरक्षण भिंत नाही, तिथं अतिशय वाईट अवस्था आहे. त्याही बाबतीमध्ये मी स्वतः आयुक्ताला सांगून त्या पण गरीब माणसांना चांगल्या पद्धतीनं जीवन कसं जगता येईल अशा पद्धतीनं मी त्याच्यातनं मार्ग काढण्याचा शब्द आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या विरोधी पक्षाच्या लोकांच्या प्रचाराला तुम्हाला बळी पडून देणार नाही. ते खोटं सांगतायत की संविधान बदलणार, ते खोटं सांगतात की आरक्षण काढणार, असं काही आम्ही करणार नाही. तुम्हाला माझ्या कामाची माहिती आहे, त्याच्यावर मी देखील तशा प्रकारची वेळ कदापि पण तुमच्यावर येऊन देणार नाही. आम्ही महिला बचत गटाला पण मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचं काम केलेलं आहे. महिलांचा आदर, महिलांचा मान सन्मान हे सतत आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला माझ्या मायमाऊलींना आजच्या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे की आपल्या परिसरामध्ये आपला पिंपरीचा आमदार अण्णा बनसोडे हा चांगलं काम करतोय. उद्याच्या काळामध्ये आणखीन चांगलं काम करण्याच्या करता महायुतीचे जास्तीत जास्त आमदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. त्या संदर्भात भोसरीला कोण, पिंपरीला कोण, चिंचवडला कोण, आम्ही सगळे एकत्र बसू, मार्ग काढू. सहसा त्या भागातल्या मतदारांच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो उमेदवार असेल तोच उमेदवार देण्याचं काम आम्ही करू. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, परंतु त्याला तुमचं पवित्र बहुमोल मत देऊन त्याला चांगल्या मताधिक्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम आपण केलं पाहिजे. ते काम आपण केलं तर आपलं सरकार येणार आहे. आपलं पुढं सरकार आलं
तर आपल्या योजना पुढे कायमच्या चालू राहणार आहे, तर माझ्या आया बहिणींच्या मायमाऊलींच्या बहिणींच्या अकाउंटला दर महिन्याला पैसे येणार आहेत। आता जसे 3000 जुलै ऑगस्टचे दिले, पुढचेही पैसे असेच देण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे। केंद्र सरकारचा पण कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्या राज्याच्या भल्याच्या करता आणण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आम्ही दिंडीच्या करता देखील त्या ठिकाणी मदत केलेली आहे। काही आमच्या महिला म्हणतात की दादा तुम्ही सगळ्यांना 18, 21 ते 65 वयोगटातल्यांना तुम्ही योजना आणली, तुम्ही 65च्या पुढे काय करायचं आहे? त्यांच्याकरता देखील वयोश्री योजना ही आपली आहे, त्याचा फायदा त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा। वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या योजना आमच्या घरामध्ये गरिबांच्या मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीच्या सक्षमीकरणाच्या करता लेक लाडकी योजना जन्माला आल्यापासून 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने त्या मुलीच्या अकाउंटला 1,01,000 रुपये आम्ही देण्याचा योजना चालू केलेली आहे। त्याही योजनेचा फायदा माझ्या मायमाऊलींनी माझ्या भगिनी वर्गांनी त्या ठिकाणी घ्यावा। कार्यकर्त्यांनी पण आता माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी सांगितलं की 5,000 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद झालेले, त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। परंतु पुढच्या काळामध्ये देखील मी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ज्या काही इतर गोष्टी आहेत, केंद्राच्या पैसा आणण्याच्या विकासाच्या योजना, राज्याच्या योजना, काही महानगरपालिकेच्या पण योजना देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन। काल 15 ऑगस्ट होता, अनेकांचे वाढदिवस होते। आपला सहकारी नाना काटेचा पण काल वाढदिवस झाला, त्याला पण कालच्या वाढदिवसाच्या मी आपल्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो। त्याला मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, बिलिटेड हॅपी बर्थडे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसन्मान यात्रा आहे। भारतीय जनता पक्ष पण त्यांच्या वेगळ्या यात्रा सुरू करणार आहे, शिवसेनाचे शिंदे साहेब पण सुरू करणार आहे, पण महायुती आमचा RPI आठवले साहेब आणि इतर घटक पक्ष जे आहेत महायुतीमध्ये, त्यांच्याकरता प्रत्येक रिजनमध्ये मोठ्या मोठ्या सभा होणार आहेत आणि त्या सभेला मुख्यमंत्री, मी आणि देवेंद्र फडणवीस 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मार्गदर्शन करणारे। कशा करता? तर त्या भागातले वेगवेगळे महायुतीचे घटक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी पण एकत्रपणे दिलेल्या उमेदवाराचं काम करायचं आहे। त्याच्यामध्ये कुठेही कुणाकडनं चुका होता कामा नये। आता या योजना आणत असताना काही जणांनी चुका केल्या तेही तुम्हाला सांगतो। काही जणांनी सांगितलं आम्ही सरकारच्या तर्फे जे पैसे देतो उद्याच्याला ते पैसे परत घेऊ। माय माऊलींनो, मी अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस बहीण भावाला राखी बांधते आणि रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीला काही ना काही ओवाळणी त्याच्या पद्धतीनं त्या ठिकाणी देतो, ती ओवाळणी बहिणीची हक्काची ओवाळणी असती, ती परत घेण्याची ओवाळणी नसते। त्याच्यामुळे ही देखील ओवाळणी आम्ही सरकारच्या तर्फे माय माऊलींना दिलेली आहे, ती परत घेण्यासाठी नाही। कोण जर मायेचा लाल असं बोलत असेल तर त्याची जीभ हसडून काढील, परंतु कुणाला अशा पद्धतीनं बोलून देणार नाही। शेवटी हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे। हा मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने आणि आदिती तटकरेंनी घेतलेला निर्णय। एखाद्या गोष्टीची चूक कुणी केली तर त्याची किंमत आम्हाला मोजायला लावू नका। कुणी काही वेडवाकडं सांगितलं तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका। मी जळगावच्या सभेचा त्याच्याबद्दल बोललेलो आहे, त्याकरता काही काही हौसे नवसे गवसे बोलता बोलता काही पण बोलून जातात आणि कारण नसताना त्याचा परिणाम आपल्या महायुतीच्या सरकारवर होतो, आपल्या नेते मंडळींच्यावर होतो, त्यामध्ये समाविष्ट झालेल्या पक्षावर होतो। तो आपल्याला होऊन द्यायचा नाही, ह्याची काळजी घ्या। अजून जर कुठल्या मायमाऊलींचे फॉर्म
ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे, ऑनलाईनमुळं काही अडचण आल्यामुळं भरायचे राहिले असतील, भरून घ्या. आत्ता जरी फॉर्म भरले तरी जुलैपासूनचे पैसे त्यांच्या अकाउंटला येणार आहेत, काळजी करू नका. जुलैचे येतील, ऑगस्टचे येतील, पुढचे सगळे येतील. तुमच्या भागामध्ये तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्या मायमाऊलीला विचारा, तू 21 ते 65 वयोगटात बसती का? तू फॉर्म भरला नाही का? आता पैसे मिळालेत, उद्या बाकीचे पैसे आपण देतोय. आता सतत पैसे आम्ही सोडत राहणार आहे. त्याच्यामुळं माझ्या मायमाऊली आणि भगिनींना विश्वास वाटायला लागला. इतके दिवस काही न वाटायचं, काय थापा मारतायत का काय कुणास ठाऊक, परंतु आता त्यांना ते खरं वाटायला लागलं. हा प्रतिसाद आम्हाला उभ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. आणि त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की खूप चांगल्या पद्धतीनं पैसे परत घेऊ अशा अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणली आहे, PM विश्वकर्मा योजना आणलेली आहे, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान जनधन योजना, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला गॅस योजना, अटल पेन्शन योजना, मोफत वीज, बळीराजा मोफत वीज योजना, कृषी व अन्न प्रक्रिया योजना, लेख लाडकी योजना, वीज माफी योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, माझी शाळा सुंदर योजना, अन्नपूर्णा योजना, मोफत व्यावसायिक शिक्षण योजना, 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर देण्याची योजना आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी 1.5 कोटी रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट, अशा पद्धतीनं आमचं काम चाललंय. मी आता तुम्हाला बरेच काळ तुम्ही मला ओळखता, काही पत्रकार मला विचारतात, दादा अलीकडे तुम्हाला गुलाबी रंग आवडायला लागला का हो? म्हणलं का हो, आपल्याला त्रास व्हायला लागला का हो? मला जर एखादा आपल्याला गुलाबी रंग चांगला वाटला, आता बघा आपला अण्णा गुलाबी रंगावर कसा उठून दिसतो गडी, माग पांढरा असता तर उठून दिसला असता का? एकदम सगळ्याला हवा वाटणारा अण्णा आहे की नाही, तसंच ही बाकीची सगळी. त्याच्यामुळं आपण गुलाबी रंग दिलाय, त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. गुलाबी रंग एक महिलांना सगळ्यांना आवडणारा रंग आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही सांगायला गेलं की वेगळ्याच बातम्या सुरू होतील, त्याच्यामुळं जास्त काही सांगत नाही. पण ज्या रंगामुळं एक समाधान वाटतं, एक सगळ्यांचं लक्ष जातं. आज आपले बोर्ड लागलेत, ह्याच्या आधी बोर्डवर कुणी बघायचं नाही, परंतु गुलाबी बॅकग्राऊंडवर तो बोर्ड लागला, माणूस जरा थांबतन बघते, काय जे आपल्याला पाहिजे ते होतंय, काय हरकत आहे. शेवटी कुठला तरी रंग लावायचाच आहे तर गुलाबी लावला, त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. आपला घड्याळाचं चिन्ह आहेच, आपला तिरंगा झेंडा आहेच, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेच. त्याच्यामध्ये यत्किंचित कुठं आपण बदल केलेला नाही, आपण बदल करणार नाही, त्याबद्दल तिळमात्र शंका बाळगू नका. पण ह्या सगळ्या चांगल्या योजना कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर थोडा महायुतीचा कार्यकर्ता थोडा नाराज झालेला होता, नाउमेद झालेला होता. परंतु नाउमेद व्हायचं नसतं, नाराज राहायचं नसतं, पुन्हा मोठ्या जोमाने आपण कामाला लागायचं असतं. आपण तशा पद्धतीनं काम करूया आणि तुमच्या माझ्या चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एवढ्या चांगल्या योजना आणल्यात, एवढा चांगल्या प्रकारे विकास आपण करतोय. करोडो रुपयाचा पैसा हा आपण राज्याच्या करता आणतोय. केंद्र सरकारकडे पण आम्ही जातोय, त्यांनाही सांगतोय आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या मायमाऊलीला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या मुलामुलींच्या करता कारखानदारी आणली पाहिजे. पोर्ट आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून आणतोय, त्याच्यातनं 12 लाख नोकरी निर्माण होणार आहेत. आम्ही वाढवण पोर्ट मंजूर करून आणलं. आपल्याला अनेक एअरपोर्ट बनवायची आहेत, अनेक पद्धतीचे मोठी आपल्याला कामं करायची आहेत. पैनगंगा वैनगंगा धरणाचे प्रोजेक्ट राबवायचे आहेत, नारपार प्रोजेक्ट राबवायचे आहेत. त्याकरता आपण सगळ्यांनी आम्हाला पुन्हा सरकार आणण्याच्या करता आशीर्वाद द्या.
मापाला आशीर्वाद देणार की नाही हात वर करून सांगा. देणार का बहिणींनो आशीर्वाद? जरा जोरात. बास रे बास. कामाचं सार्थक झालं. लोक म्हणतात दादा तुम्ही सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत काम करता, कसा हो तुमचा स्टॅमिना टिकतो? तुमचा उत्साह बघितल्यानंतर आमचा स्टॅमिना द्विगुणित होतो. तुमच्या चेहऱ्यावर एक हसू दिसल्यानंतर, तुमचा चेहरा आनंदी दिसल्यानंतर आम्हाला बाकी काय हवंय? सगळं काही आम्हाला तुमच्यामुळे मिळालं. माझं तर उपमुख्यमंत्र्याचं रेकॉर्ड झालंय. 5 वेळेला उपमुख्यमंत्री. कोई मायचा लाल. महाराष्ट्राचा आपलं रेकॉर्ड तोडू शकत नाही. असं रेकॉर्ड आपण बनवलंय. कुणामुळं? तुमच्यामुळं, ह्या महिलांच्यामुळं, माझ्या कार्यकर्त्यांच्यामुळं, माझ्या मतदारांच्यामुळं. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या करता काम करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत प्रयत्नशील. कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. आपल्याला काम करताना कुणावर अन्याय होऊन द्यायचा नाही. कुणाला त्या ठिकाणी वाईट वाटेल असं आपण बोलायचं नाही. आपण सगळ्यांचा सन्मान करायचा, सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचं, वेडं वागायचं नाही. माऊलींनी तुकोबांनी जे काही आपल्याला शिकवलेलं आहे, वारकरी संप्रदायाने जे काही सांगितलेलं आहे ते कधी आपण विसरायचं नाही. चांगला मार्ग हाच आपण डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आणि त्या मार्गाने जर आपण चाललो तर कधीच आपलं कुठलं नुकसान होणार नाही. अशा पद्धतीनं आपण आपली वाटचाल चालू ठेवूया ही आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. प्रचंड संख्येने आज माझ्या मायबाऊलींनी, माझ्या मुलींनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या वडीलधाऱ्यांनी जे आज जनसन्मान यात्रा आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश केल्यापासून आत्तापर्यंत ज्या शिस्तीमध्ये तुम्ही वागला त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. तुमचे आभार मानतो. तुम्हाला सॅल्यूट